शिवसेना खंबीरपणे उभी आहे. ह्याच्यातच सगळं आलं. म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य करा, हेच आमचं म्हणणं. हो सर, पण त्याच्या अनुषंगाने आणखी एक प्रश्न आहे. आतापर्यंतच्या पहिल्याच इतिहासात समजा एक वर्षात मनोज दादा जरांगे पाटलांची माननीय पक्षप्रमुखांनी एकही भेट घेतली नाही. चुकीची माहिती आहे तुमच्याकडे. सगळ्यात पहिला नेता उद्धव साहेब आहे जे जालन्यात जाऊन मनोज भेट घेतली. 10% आरक्षण मिळाल्यानंतर जे काही नाराजी मनोज जरांगे पाटलांच्या मार्फत जे सगळीकडे आहे ते मान्य नाही असं सांगतात. तर त्यावेळेस त्यानंतर महाविकास आघाडीच्या एकही नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही किंवा पक्षप्रमुखांनी घेतलेली नाही. पाटलाची मूळ मागणी 10% होती का? नाही. जरांगे पाटलाची मूळ मागणी एकच आहे, साधी सिंपल मागणी आहे. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांना कुणबी मराठा द्या आणि ओबीसीमध्ये घ्या सरसकट. आता तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे की तुम्ही मराठ्यांना कोणत्या जीवावर सांगितलं होतं तुम्हाला आरक्षण देतो. तुम्ही धनगरांना पण म्हणता आम्ही तुम्हाला एमपी मध्ये एमपी मध्ये घालतो, एसटी मध्ये घालतो. काही निशब्दही घेतले होते. तुम्ही ओबीसीना म्हणता आम्ही तुमच्या आरक्षण धक्का लावणार नाही. आज सत्य परिस्थिती अशी आहे, जर आदरणीय वंदनीय पूजनीय महनीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये एक फक्त अध्यादेश काढला की समस्त मराठा समाज ओबीसी मध्ये गेला, स्वतःची जात ओबीसी मध्ये घातली ना त्यानं. मुख्यमंत्री असताना मराठा समाज घाल ना बाबा. आदरणीय शरद पवार साहेबांनी मागच्या आठवड्यात एक मुलाखत दिली होती, त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का. हे फार सिरियस वाक्य आहे. कारण मणिपूरमध्ये सुद्धा 2 जातीच्या भांडणात 1.5 वर्षापासून मणिपूर चढायला लागले. 250-300 लोक मणिपूरचे मेले. आता भाजपवाले ह्या मागच्या 4 दिवसात काय करायचं, बांगलादेशात 200 हिंदू मेले. म्हणजे तुमचं लक्ष तिकडं डायव्हर्ट करून इथं रान पेटवायचं त्यांचा प्रयत्न आहे. सर, लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात जास्त फायदा महाविकास आघाडीला झाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा. तर त्यानंतर समजा आता जरांगे पाटलांनी जर 288 उमेदवार द्यायचं ठरवलं तर याकडे कसं पाहता? बघा, जरांगे पाटील म्हणले लोकशाही आहे, त्यांना उभाकाजी करतील. पण मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो, मनोज जरांगे पाटील एवढे बुद्धिमान आणि एवढे चतुर आहेत की तीही चूक करणार नाही. ते उमेदवार उभे करणार नाहीत. त्यांना माहिती उमेदवार उभा केला म्हणजे तुम्ही राजकारणात आलात, आणि राजकारणात आलात म्हणजे स्वच्छ पांढरे कपडे घातलेले पूर्ण काळे कमीन झालेले तुमची मानसिकता असते. तुम्ही राजकारणात मी आहे ना, आम्ही आमचंच बोलतोय, कोणच गुणाचं नाही. इथं हम सर नंगी, आमचा स्वार्थ आहे ना, आम्ही कुणालाही पाया पडतो. समजा योगायोगाने किंवा ते होईलच, शिवसेना जर सत्तेत आली यावेळेस, तसं तर हवामानाचा अंदाज दिसतोयच. कारण एक भावनिक लाट आहे सेनेच्या सोबत, आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणाबद्दल काही निर्णय होण्याची शक्यता वाटते. मराठा आरक्षणाबद्दलचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, फक्त आणि फक्त केंद्र शासन इथं कितीही ठराव घ्या, किती अध्यादेश काढा, ते सुप्रीम कोर्ट अजून तुटणार आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या तुमच्या मराठा बांधवांना सांगा, आमच्या मराठा बांधवांना सांगा की 2018 मध्ये 18च्या पर्यंत कोणत्या जातीला ओबीसी मध्ये घालायचंय ह्याचा संपूर्ण अधिकार महाराष्ट्र म्हणजे राज्य सरकार. तुम्ही 2018ला सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या बरोबर 1-1.5 महिना आधी तो अधिकार काढून केंद्राकडे दिला. सुप्रीम कोर्टाने त्या आदेशावरच सांगितले की आम्ही देऊ शकत नाही. अगदी शेवटचा प्रश्न आता, या कार्यकर्त्यांना आता इलेक्शनच्या वेळी बळ कसं देणार आहे? बघा कसं आहे, इलेक्शनच्या वेळी बळ देणं म्हणजे काय, मला पहिले सांगा. बळ देणं म्हणजे मोरल बळ असतं किंवा आर्थिक असतं किंवा, हा मला समजला तुमचा पॉईंट. महाविकास आघाडीचा एखादा महाविकास आघाडीची आता लोकसभेची निवडणूक झाली. लातूर मधनं काँग्रेस उभारलं होतं, बरोबर, शिवाजी काळगे उभारले होते. धाराशिव मध्ये ओमराजे उभारले होते. एक कार्यकर्त्याची जी भावना झाली ना, आधी कसं होतं, आपल्या पक्षाचा जर उमेदवार उभारला, आता पप्पू कुलकर्णी उभारलाय, तर ते हक्कानं म्हणायचे बाई आपल्याला ते बघा आमच्या हे लोकांना खर्च करावा लागते, आपल्या जेवायला घेऊन जावं लागते, ते हक्कानं म्हणायचे. ह्या वेळेस मी लातूर मतदारसंघात धाराशिवमध्ये हे बघितलं, ज्या पक्षाचं उमेदवार उभारलाय, मग शिवसेनेचा उभारला होता आमच्या धाराशिवमध्ये, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी
फक्त येऊन एवढीच विनंती केली, आम्हाला तुमच्यावर फिरणार आहे, आमच्या गाड्या वगैरेची व्यवस्था लागते, तेवढीच व्यवस्था सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात हीच पद्धत आहे. वेंगुर्ले साहेब, वेंगुर्लेकर साहेब सॉरी, शिवसैनिकांना काय निरोप द्याल आमच्यामध्ये? शिवसैनिकांना आमच्या निरोप देण्याची गरजच पडत नाही. ते फक्त कसं नेते मंडळी येणार त्याच्या अगोदर ह्यांची तयारी पूर्ण एकदम जोमात चालू असते. ज्या ज्या वेळेला येतो हे आता शेतीचे दिवस आहेत, आता शेतीचे दिवस सगळे सोड हे करून कामं सोडून शेतातली ही लोक इथे हजर आहेत. आता ही एवढी लोक इथे हजर आहेत म्हणजे कशासाठी उभे आहेत? की संघटनेच्या पाठीची लोक कार्यकर्ते भक्कम उभे आहेत आणि त्यांची शिकवण बाळासाहेबांपासून त्यांना दिलेली आहे. शिवसैनिकांना कुठच्याही शिवसैनिकाला कुठलाही आदेश देण्याची गरजच पडत नाही. आणि आता तर उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे. आदित्य ठाकरे आहेत, अगदी ते सक्षम आहे सर्व कारभार सांभाळण्यासाठी. तर त्यामुळे कसं, आणि ही आता शेतकऱ्यांची मुलं आपली शिकलेली आहेत चांगली, तर त्यामुळे तेवढा आता पूर्वीसारखा फरक पडत नाही आहे. सगळे सज्ञान आहेत आणि हुशार आहेत. तर त्यामुळे असं काही आपल्याला एक आदेश देण्याची गरज नाही. आता जी आम्ही योजना आता राबवलेली आहे, ही सुरुवात आहे आमची पक्षाची. नवीन आपण जिथे आपलं मशाल चिन्ह होतं, धनुष्यबाण होतं, तर आता मशाल चिन्ह आहे. ते घराघरामध्ये गावोगावी पोचलं नाही, खेड्यापाड्यात गेलं नाही. त्यामुळे थोडासा आपल्याला फरक पडला, कारण गावातल्या लोकांना माहीत नाही त्यांचा एवढ्या वर्षापासून धनुष्यबाण त्या. तर आता आम्ही फक्त कार्यकर्त्यांना त्यासाठी सतर्क करण्यासाठी आलो की प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. जिथे घर तिथे शिवसैनिक असलाच पाहिजे. वाडीमध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्ते आताच ना शिवसैनिक 365 दिवस काम करतो. बाकीची